नमस्कार. एक असा प्रश्न आपण आता इथे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू की तो विद्यार्थ्यांना खूप कन्फ्यूज करून सोडतोय. का की विद्यार्थी आहेत किंवा काही कॉलेजेस पण असं सांगत आहेत त्यांना की EWS आणि SCBC चे खूप विद्यार्थी झालेत आणि तुम्ही ओपन थ्रू अप्लाय करा. मग आता हा प्रश्न विद्यार्थ्यांना पण खरोखर पडलाय. EWS म्हणजे म्हणतात ते 8 लाखांच्या खाली इन्कम आहे, ठीक आहे, आणि बाकीच्या 2-3 अटी आहेत त्या म्हणजे ज्यांच्याकडे EWS चं सर्टिफिकेट आहे. SCBC मराठा आला हे पण महाराष्ट्रात जास्त आहेत. मग EWS आणि SCBC मिळून खूप मुलं झाली ओपन मध्ये. मग उरलेल्या सीट ह्या ओपनला मिळणार आहेत. आता ओपनचा किती राहतोय? आज महाराष्ट्रात 60% आरक्षण झालंय आणि उरलेल्या 40% सीट्स आहेत त्या ओपनसाठी. मग ह्या सगळ्या सीट ओपनच्या मुलांना मिळणार आहेत. मग ओपनच्या मुलांना मिळणार आहेत. मग ती ही SCBC आणि ही EWS वाली सगळी ओपन मध्ये होती आधी, आता ती गेली. मग खूपच कमी मुलं राहिलेत. मग 40%तनं लगेच ऍडमिशन मिळून जाईल. हे चुकीचं जे पसरवलं जातंय बाहेर, ह्याच्याबद्दल खूप मुलांच्या मध्ये कन्फ्युजन क्रिएट झाले. मी 5-1 मिनिटात तुमचं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे ते कमी करतो. EWS आणि SCBC कसं फायद्याचं हे मी समजवतोय तुम्हाला. कारण विनाकारण चुकीच्या गोष्टी काही कॉलेजांकडून बाहेर पसरवल्या गेलेत, काही आता त्या मुद्दाम पसरवल्या गेलेत असं पण नाही म्हणत आहे मी. काही त्यांना माहिती नाही आहेत त्या गोष्टी की बाबा मेरिट लिस्ट कशी तयार होते, म्हणजे अलॉटमेंट कशी होते कॅप थ्रू. आणि विद्यार्थी काय त्यांना समोर कोणाकडून तर ऐकले किंवा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये असं काहीतरी सांगितलं असेल, ते मुद्दाम सांगितलं असं म्हणत नाहीये मी. काहीतरी मिस्टेक्स झाले त्यांना त्या सर्क्युलर वाचण्यामध्ये किंवा प्रोसेस समजावून घेण्यात, आणि ती गोष्ट आता मुलांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरायला लागले. मग ते आणखीन पसरू नये आणि मुलांचं नुकसान होणे त्याच्यासाठी आपण हा क्रायटेरिया बनवतो, ठीक आहे. जो क्रायटेरिया तुम्ही सांगतोय तुम्हाला. आता मेन रिझर्वेशन कसं काम करतं किंवा तुम्ही जी कॅप प्रोसेस आहे ती कशी काम करते ह्याच्याबद्दल बोलू, म्हणजे तुम्हाला कशा थ्रू अप्लाय करायचं आणि कसं फायद्याचं ठरेल हे समजेल. ओके, पहिला आता मी सांगितल्या पद्धतीनं टोटल सीट आपण किती समजूया. एक 60 सीट आहेत, ठीक आहे. एक डिव्हिजन 60 सीट्स आहेत. त्यातलं रिझर्वेशन आज महाराष्ट्रामध्ये कसं आहे, आता तुम्ही SCचं 13%, ST 7%, OBC 19%, असं सगळं मिळून किती होत आहे टोटल रिझर्वेशन आहे 60% रिझर्वेशन झालंय आज, ठीक आहे. 60% रिझर्वेशन आहे. उरलं किती? 40%. ते 40% कुणासाठी उरलंय? ओपन. आता ओपन म्हणजे फक्त जे ओपन आहेत त्यांच्यासाठी नसतं ते, हे पहिला समजून घ्यायचं आहे. कारण काय वाटतं ओपन आहे म्हणजे जे ओपन मुलं आहेत त्यांनाच मिळणार, ते तसं नाही आहे. ते चुकीची बातमी आहे आणि चुकीच्या अफवा पसरवतात आणि या सगळ्या फक्त अफवा आहेत, विश्वास ठेवू नका. मग आता ओपनला 40% आलंय. EWS कुणासाठी आहे? ज्यांचा इन्कम 8 लाखांच्या खाली आणि 2-3 नियम आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि त्या एक्स्ट्रा 10 सीट आहेत, सॉरी 10% सीट आहेत, म्हणजे 6 सीट, म्हणजे 60 इंटेक असेल ना, सँक्शन इंटेक 60 आहे, त्याच्यावरती म्हणजे 10% एक्स्ट्रा म्हणजे 6 सीट्स आहेत. आता ह्या पण सीटचा फायदा तोटा मी सांगितलाय तुम्हाला. SCBC कास्ट असल्यामुळं सँक्शन इंटेक वर 10% म्हणजे इथं किती परत 6 सीट्स आल्या. आणि ओपनच्या किती आहेत? 40% आहे म्हणजे 24 सीट्स पकडू मी, ठीक आहे. ओपनला 24% जागा झाल्या, सॉरी 24 जागा झाल्या. EWS ला 6 झाल्या आणि SCBC ला 6 झाल्या, 60 मधल्या. बाकीच्या उरलेल्या जागा आहेत त्या त्यांच्या कास्टनुसार आहेत. EWS चं जर ऍडमिशन झालं, EWS आणि TFWS, तर तुम्हाला सेकंड इयरला ब्रांच बदलता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ती ब्रांच सोडून दुसऱ्या ब्रांचला घेऊ शकत नाही जर ह्याच्यामध्ये ऍडमिशन असेल तर. का? ह्या एक्स्ट्रा सीट्स आहेत, ह्या गव्हर्नमेंटनं दिलेत की बाबा TFWS 5% कोटा असतो म्हणजे 3 सीट आहेत. ह्याचा एक व्हिडिओ आहे बाबा, हे कसं कसं सीट्स वगैरे दिलेत, ठीक आहे. हे तरी कळलं. आता प्रश्न काय होता मुलांचा की इथं खूप मुलं आहेत, मग आम्ही इकडे अप्लाय करू का 24 सीटला? ओपनला कोण कोण अप्लाय करू शकतं किंवा ओपनची सीट कुणाला मिळू शकते इथं लिहिलंय बघा. ओपनची जागा ज्या 24 आहेत ना त्या कोण घेऊ शकतात? ओपन वाले आहेत, मिळेल. EWS वाले पण ह्यातली सीट घेऊ शकतात, SCBC वाले पण ह्यातली घेणार. उरलेल्या सगळ्या ज्या कास्ट आहेत SC, NT, OBC, ST, सगळी लोक जी काय आहेत ती कुणाची सीट घेऊ शकतात? ओपनची सीट घेऊ शकतात. म्हणजे त्याला लिमिट नाही. ओपन म्हणजे ओपन टू ऑल. आता तुम्ही म्हणणार सर मग ते कास्ट साचण्याचा फायदा? ओपनची सीट जरी त्यांना मिळाली तर त्यांना कास्टचे सगळे बेनिफिट मिळतात.
म्हणजे त्यांची फी पूर्ण माफ होत असेल तर पूर्ण माफ होते, 50% होत असेल तर 50% होते. ओपन म्हणजे सगळ्यांसाठी आहे आणि कुठलाही कास्टचा विद्यार्थ्यानं जरी ओपनची सीट घेतली तरी त्याला सगळ्या कास्टच्या बेनिफिट मिळतात. आता त्याला सीट ओपनची कशी मिळते? आता समजा 24 सीट आहेत, 100 मुलांनी अप्लाय केलाय, मग पहिले 24 जण जे काय आहेत ना त्यांना त्या ओपनच्या सीट मिळणार. एक एक्झाम्पल द्यायला लागलो मी. म्हणजे एका कॉलेजला काय ठीक आहे, एका कॉलेज ओके इथं घेतो, एक काय ओपनच्या सीट आहेत. आता आपण इथं 24 बघितल्या, 24 सीट्स आहेत, 100 मुलांनी अप्लाय केलाय. ठीक आहे, 100 मुलांनी अप्लाय केला तर मेरिट लिस्ट मधली 100 जणांच्या मध्ये हायेस्ट मार्क जे 24 मुलं असतील त्यांना त्या 24च्या 24 सीट दिल्या जातील. मग समजा एखादा ओबीसी कॅटेगरीचा मुलगा पहिला असेल त्या 100 जणांच्या मध्ये, 100 जणांनीच त्या कॉलेजला अप्लाय केले असं मी मानतोय, त्यातल्या ओबीसीचा जर पहिला असेल तर त्याला ओपनची सीट दिली जाईल. भले ओपन ओबीसी कॅन्डिडेट आहे त्याला ओपनची सीट झाली. समजा दुसरा त्या 100 मध्ये 2 नंबरचे चांगले मार्क्स असणारा एससी कास्टचा विद्यार्थी आहे त्याला पण ओपनची सीट दिली जाईल. हा 3 नंबरला आलाय, समजा तो ओपनचा विद्यार्थी आला तर त्याला ओपन आहे त्याला पण ओपनची सीट दिली जाईल. म्हणजे पहिले 24 जे विद्यार्थी असतील मार्क मध्ये ह्या 100 मधल्या त्या 24 सीट भरल्या जाणार. समजतंय? म्हणजे ओपनला कोण पण येऊन सीट घेऊ शकतं. आता हा ओबीसी असू दे एससी असू दे त्यांना कास्ट मध्ये जे काय बेनिफिट मिळणार होते सरकारकडून ते सगळे मिळणार आहेत, भले त्यांना ओपनची सीट मिळाली असू दे. म्हणजे अर्थ काय, ज्या ओपनच्या 24 सीट होते त्यातली सीट कोणीही घेऊ शकतंय हे तर कळालं. आता मजा सांगतो पुढं. आता राहिल्या कुठल्या ईडब्ल्यूएसच्या सीट. ईडब्ल्यूएसचे विद्यार्थी काय ह्या 24 घेऊ शकत होते, घेऊ शकत. फक्त काय मेरिट पाहिजे, मेरिट पाहिजे. जेवढ्या मुलांनी अप्लाय केला त्यात पहिली 24 मुलं मेरिटला असतील त्यांना ओपनची सीट दिली जाणार. मग ते कोणत्याही कास्टच्या असू देत काय बघितलं जात नाही. ओके, पण ह्या 24 सीट संपल्या तर ईडब्ल्यूएसच्या ज्या 6 सीट आहेत ना ती फक्त ईडब्ल्यूएसचे विद्यार्थीच घेऊ शकतात. समजतंय? म्हणजे ह्या 24 पण त्या घेऊ शकतात, हे 6 पण घेऊ शकतात. म्हणजे ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी जागा किती असतात? ओपनच्या 24 आणि त्यांच्या 6, म्हणजे अशा 30 जागा आहेत त्यांच्यासाठी. परत एसईबीसी मराठा आरक्षण आहे, मराठा मुलांना काय असणार, ह्या ओपनच्या सीट घेऊ शकतात, ते ऑब्विसली घेऊ शकतात. ओपन सगळ्यांसाठी ओपन आहे, कुणी पण या सीट घ्या. त्या 24 प्लस एक्स्ट्रा 6 कुणाला? एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे एसईबीसी वाल्यांना पण किती आल्या? 30 जागा आल्या. म्हणजे जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधनं अप्लाय केला 24 पण असणार, 6 पण सीट असणार. एसईबीसीतनं अप्लाय केला 24 पण असणार, 6 पण असणार, म्हणजे 30 जागा आहेत. आणि फक्त तुम्ही ओपननं अप्लाय केला तर तुमच्यासाठी फक्त किती जागा असणार? 24. म्हणजे जर तुम्ही ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी आहे आणि तरी पण तुम्ही ते डॉक्युमेंट वगैरे काय सबमिट केले नाहीत, ओपन केला तर तुमचं 6 जागांचं नुकसान झालंय. का? तुमच्यासाठी 24 जागा राहतात. आता एससी सीट आहे, एससी कॅटेगरी असेल, एससी कॅटेगरीला किती? 13. मग 13% रिझर्वेशन आहे. आपण 7 सीट पकडू यांच्यासाठी. ओके, 7 किंवा 8 सीट पकडू. मग ज्या काय सीट आहेत त्या मुलांसाठी 7 कुठल्या? त्यांच्या कास्टच्या 7 सीट्स आहेत. त्या 7 सीट 7 किंवा 8 डिपेंड आपण करू त्याच्यावर, मागे पुढे जे काय होईल. समजा 7 किंवा 8 सीट ज्या काय असतील त्यांच्या त्या प्रत्येक शेड्यूलनुसार ते बनेल. ह्या 7 ते 8 सीट एससी साठी असणार, प्लस एससी चे विद्यार्थी ह्या 24 पण घेणार. म्हणजे कळतंय, ज्या कास्ट साठी राखीव जागा आहेत त्या तर ते कास्टवाले घेणारच आहेत, प्लस ओपन साठी पण अप्लाय करू शकतात. ओपनची सीट कधी मिळेल? जर ती मेरिटला बसली तर त्याच्या. म्हणजे पहिले 24 नंबर जे असणार आहेत ते 24 नंबर त्या ओपन साठी असतात, त्या ओपनच्या सीट दिल्या जातील. समजलं? सिंपल गोष्टींमध्ये 60 मधल्या 24 जागा ओपनला आहेत. हा, आता तुम्ही म्हणाल ह्यात पण एक्झॅक्ट तसं आहे का सर? मग त्यात पीएच फिजिकली हँडिकॅप मुलं असतील, डिफेन्सचा कोटा असेल, ऑर्फनचा कोटा असेल, हे सगळा कोटा आपला सीट मॅट्रिक्सवरनं नंतर कळेल. मी फक्त समजावं म्हणून सांगितलंय. नुसतं जर तुम्ही ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी असून ओपनला अप्लाय केला तर स्वतःचं नुकसान 6 सीटचं करून घेताय, हे समजून घ्या. फॅसिलिटीमध्ये कुठलीही कमतरता नसते. तुम्ही कुठल्याही कास्टचा असू दे, काही असेल, जे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यात तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहेत. फक्त सीट तुमच्या मार्कनुसार, तुमच्या कास्टची मिळणार काय ओपनची मिळणार हे मार्कनुसार ठरणार आहे. समजतंय? त्यामुळे तुम्ही ईडब्ल्यूएस असून एसईबीसी असून सुद्धा जर ओपनला जात असाल स्वतःचं नुकसान करताय. हा, तुमच्याकडे डॉक्युमेंटच नाही आहेत,
की तुम्ही इनकम्प्लीट आहेत, व्हॅलिडिटी नाही आहे किंवा ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेटच नाही, मग ऑप्शन नाही, मग तुम्हाला ओपनच जावं लागेल. म्हणून आता मुलांच्याकडे असून सुद्धा ते असा विचार करत होते की आम्ही ओपननं जातो, तर त्यांच्यासाठी हे क्लिअर केलेलं आहे मी की पहिला सीट ओपनच्या भरल्या जातात, मग त्यांच्या कास्टनुसार जातात. आणि कास्ट असून पण जर तुम्ही दुसरीकडे चाललाय तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घ्यालाय. समजतंय काय आहे? त्यामुळे हे दोन्हीचे डॉक्युमेंट्स असतील तर ज्या त्या कास्टमधनं अप्लाय करा आणि मग तुम्ही ओपन बरोबर तुमच्या कास्टचे पण बेनिफिट घ्या. ठीक आहे, चला थँक्यू.